नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट टिप्स. आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सध्या स्ट्रॅटेजी बॅकटेस्टिंग ही सिरीज बघत आहे. त्यामध्ये स्ट्रॅटेजी नंबर 3 म्हणजे याच्या आधी आपण 2 स्ट्रॅटेजी बघितल्या आहेत आणि ही तिसरी स्ट्रॅटेजी आपली सुरू आहे, ज्याचं नाव आहे एक्सटर्नल लिक्विडिटी स्ट्रॅटेजी. त्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आपण जुलै महिन्याचे बॅकटेस्टिंग आता सध्या बघत आहोत. जुलै महिन्यात 3ऱ्या आठवड्यात आपण आलेलो आहे. जून महिन्यामध्ये आपण ऑलरेडी 900 पिप्स या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून कॅप्चर केलेले आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण 10 पिप कॅप्चर केलेत फक्त, अनफॉर्च्युनेटली. पण दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण 360 पिप्स कॅप्चर केलेले आहेत आणि आपण आता आलोय जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये नेमकं काय याचे रिझल्ट्स आहेत आपण आता चेक करूया. ओके, 14 जुलैपासून हा आपला आठवडा सुरू होतोय. ओके, स्ट्रॅटेजी काय आहे, कशी आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर याच्या आधीचे व्हिडिओ जाऊन नक्की चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक्स तुम्हाला बघायला भेटतील. ओके, हा आपल्या झोनचा हाय होता, हा लो होता. ओके, या ठिकाणी क्लिअर मार्केटमध्ये लिक्विडिटी स्वीप झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेल घ्यायचा होता. पहिलं टार्गेट 100 पिप्सचं आणि दुसरं टार्गेट 200 पिप्सचं. या ठिकाणी दोन्ही आपले टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. सो 14 जुलै 200 पिप्स TP डन. ओके, या ठिकाणी काय बघायला भेटते एकदा चेक करू. बाईंगचा काय सीन आहे आपण एकदा चेक करूया. ओके, या ठिकाणी जर बघितलं तर मी डायरेक्ट मार्केटमध्ये कॅन्डलनं क्लोजिंग दिलेली आहे, पण याचा SL आपल्याला परवडतोय का? 100% परवडतोय. ओके, या ठिकाणी आपला SL हिट झालेला होता कारण पहिलं टार्गेट आपलं डन झालेलं नव्हतं. नॉर्मल आपला SL होता या ठिकाणी 60 पिपच्या आसपास. या ठिकाणी कन्सिडर करताना आपण काय करतोय, 70 पिप कन्सिडर करतोय कारण आपण 10 पिप बफर करून SL लावत असतोय. ओके, सो पहिल्या ट्रेडमध्ये 200 पिपचं प्रॉफिट झालं आहे आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये 70 पिपच्या आसपास आपल्याला लॉस झालेला आहे. क्लिअर, 70 पिप्स SL हिट. ओके, जेव्हा आपण 15 जुलैला नेमकं काय झालं एकदा चेक करू. ओके, हा 15 जुलैचा चार्ट आहे आपला. या ठिकाणी हा हाय होता आणि हा आपला लो आहे. सेकंड, हा आपला लो आहे. हायला काय झाले, लिक्विडिटी स्वीप झाले, पण आय थिंक या ठिकाणी आपला SL हिट झालेला असावा. कितीचा SL होता एकदा चेक करू. 100% या ठिकाणी आपला SL हिट झालेला आहे. या ठिकाणी आपण सेलिंगला बसणार होतो ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला. आपला नॉर्मल SL इथं 88 पिपचा म्हणजे 90 पिपच्या आसपास आपण कन्सिडर करूया आणि प्लस 10 पिप म्हणजे 100 पिपच्या आसपास आपल्याला या ठिकाणी SL हिट झालेला बघायला भेटतो. 100 पिप्सचा SL हिट झालेला बघायला मिळतो. पण जो बाईंगला बघू शकतोय आपण इथं क्लिअर आपल्याला इथं लिक्विडिटी स्वीप भेटलेली आहे. त्याच्यानंतर आपण इथं बाईंगला बसणार आहे. त्याच्यानंतर पहिलं टार्गेट आपलं 100 पिपचं, दुसरं टार्गेट आपलं 200 पिपचं. या ठिकाणी आपल्याला दोन्ही सुद्धा टार्गेट डन झालेले बघायला भेटतात. ओके, सो या ठिकाणी $200 पिप्स TP डन. ओके, जेव्हा आपण 16 जुलैला नेमकं काय झालं आपण चेक करू. ओके, ओके, 16 जुलैला आपण आलेलो आहे. 16 जुलैचा हा हाय होता आणि हा लोवेस्ट पॉइंट होता. ओके, हायला काय झालं एकदा चेक करू. ओके, हायला मार्केटनं काय केलं, इथं लिक्विडिटी स्वीप न करता मार्केटनं डायरेक्ट कॅन्डल क्लोजिंग दिलेली आहे. याच्यानंतर आपण या ठिकाणी बाईंगला बसलो असतो. बाईंग नंतर आपलं पहिलं टार्गेट 100 पिपचं, दुसरा टार्गेट 200 पिपच्या आसपास असते. त्याच्या आधी आपण एकदा काय करूया, याचा SL आपल्याला झेपणारा होता की एकदा चेक करूया. ओके, आरामात आपल्याला ह्याचा SL झेपणारा होता, त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी बाय घ्यायला काही सुद्धा हरकत नव्हती. आणि या ठिकाणी आपल्याला बघू 200 पिपच्या आसपास आरामात आपल्याला इथं टार्गेट डन झालेलं बघायला भेटतं. सो 16 जुलैला 200 पिप्स TP डन. ओके,
आणि या ठिकाणी काय सीन आहे एकदा चेक करू आपण. या ठिकाणी मार्केटमध्ये डायरेक्ट कॅन्डलनं क्लोजिंग दिले, पण आपल्याला या ठिकाणी SL झेपणारा होता का एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी जर तुम्ही चेक केला, ओके, हा आपल्याला SL झेपणारा नव्हता, कारण SLच जवळपास 160 पिपच्या आसपास होता. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी डायरेक्ट क्लोजिंग जरी दिले असेल तरी आपण या ठिकाणी सेल घेणार नव्हतो. आपण किती डॉलरचा SL आपल्याला झेपतोय ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये बोललेलो आहे. ओके, हा हाय होता, हा लो होता. ओके, या ठिकाणी काय झालं एकदा चेक करूया. आय थिंक लिक्विडिटी स्वीप दिलेली आहे. ओके, आपल्याला इथे SL हिट झालेला बघायला भेटतो. रेग्युलर आपला स्टॉप लॉस 20 पिपचा होता, आपण बफर करून 10 पिप जास्त ठेवतो म्हणून 30 पिपच्या आसपास या ठिकाणी SL हिट झालेला आपल्याला बघायला भेटतो. ओके, 30 पिप्स SL हिट. बाईंगचा काय सीन आहे एकदा चेक करू. ओके, अगेन या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, SL आपल्याला परवडतोय का एकदा चेक करायचं आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 20-21 पिपच्या आसपास म्हणजे 200 किंवा 210 पिपच्या आसपास SL होता, त्याच्यामुळे हा SL आपल्याला परवडणारा नव्हता. सो आपण इथं ट्रेड एक्झिक्यूटच केला नसतं. ओके, 18 जुलैला बघूया काय झालं नेमकं. झोनचा हा हाय होता, एक सेकंड. ओके, आणि लोवेस्ट पॉईंट कुठला होता त्याचा, तर लोवेस्ट पॉईंट हा होता. या ठिकाणी बघूया आपल्याला बाय जर घेतला असता आपण तर आपल्याला याचा स्टॉप लॉस परवडणारा होता काय, आरामात परवडणारा होता. 40-50 पिपच्या आसपास फक्त होता. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितला असाल तर आरामात आपल्याला आपले दोन्ही टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. ओके, सो या ठिकाणी 200 पिपचा TP डन झालेला बघायला मिळतो. ओके, आणि बाईंगचा किंवा खालचा ज्याचा लो होता त्या ठिकाणची काय सिच्युएशन आहे आपण एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी सुद्धा मार्केटमध्ये लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला मिळते. कुठल्या कॅन्डलला, तर ह्या रेड कॅन्डलला. ओके, आणि ह्या रेड कॅन्डलला लिक्विडिटी स्वीप होऊन आपण ज्या वेळेला बाईंगला बसणार होतो त्यावेळेला पुन्हा एकदा तुम्हाला झूम करून दाखवतो. ही कॅन्डल बघू शकताय आपल्या ह्या लोवेस्ट पॉईंटच्या वरती आहे. सो या ठिकाणी आपण बाय घेणार होतो आणि बाय नंतर आपला स्टॉप लॉस कितीचा असता, हार्डली 12 पिपच्या आसपास असता. आपण बफर करून लावतो. सो या ठिकाणी आपला SL हिट झालेला होता. मी 10 पिपच्या SLला 20 पिपचा SL कन्सिडर करतो. ओके, $20 पिप्स SL. ओके, आता याचं बघूया आपण ऑल ओव्हर काय. टोटल ट्रेड्स किती आहेत, 1 2 3 4 5 7 9. ओके, TP डन किती झालेत, 4. आय थिंक 1 2 3 4 5 6 टोटल 8च ट्रेड झालेत. त्यापैकी 8चे TP डन झालेत आणि 8चे SL हिट झालेत. सॉरी, 4चे SL हिट झालेत. ओके, आता ऑल ओव्हर आपण प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे आपण एकदा चेक करू. +200 -70 -100 +200 +200 -30 +200 -20. ओके, रेकॉर्ड ब्रेक प्रॉफिट या आठवड्यात सुद्धा आपल्याला झालेला आहे 580 पिप्सच्या आसपास. आपण जुलै महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात प्रॉफिटमध्ये आहे. या ठिकाणी आपण
जुलै महिन्याचे 3ही आठवड्याचं या ठिकाणी तुमच्या समोर लाईव्ह रिझल्ट्स आहेत. पहिल्या आठवड्यात फक्त आपण 10 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो, दुसऱ्या आठवड्यात आपण 360 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये होतो आणि जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आपण 580 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आलेलो आहोत. बघू आपण जुलै महिन्याचा 4था आठवडा आपण कसा क्लोज करणार आहे आणि ह्या महिन्यामध्ये आपण ऑल ओव्हर किती टोटल प्रॉफिट काढणार आहोत. पुढचे व्हिडिओ नक्की मिस करू नका, कारण ही स्ट्रॅटेजी आपल्याला खूप चांगले पैसे मिळवून देऊ शकते. यामध्ये काही जर नवीन गोष्टी ॲड होणार असतील तर इथून पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन गोष्टी ॲड करता येत असतील तर मी करायचं 100% ट्राय करणार आहे. सो प्रत्येक व्हिडिओ नक्की बघत जा, कुठलाही व्हिडिओ मिस करू नका, कारण व्हिडिओच्या आधेमध्ये सुरुवातीला शेवटला अशी काही इन्फॉर्मेशन आपल्याकडून सांगितली जाऊ शकते जे आपल्या ट्रेडिंगमध्ये खूप जास्त हेल्पफुल ठरू शकते. ओके, सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर आवडत असेल आपला हा कंटेंट तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.